नियोजन सांगतोय तिसरा जे भाग आलाय आपला घर एक भानगडी अनेक तर त्याचं भरभरून प्रेम दिलं. समधी म्हणले संभाव तुम्ही रडलं भारी. आपले रडणं तसं या जीभ काढायची बाहेर असं अशी काय करताय तसलं ते ही बायको म्हणते असं जीभ काढून कोण रडतं का असं रडायचंय. मग ते काय विषय सांगतो तुम्हाला. हे हसण्याचा आपला नवीन प्रकार आलाय आता मार्केटला. तर आता तुम्हाला कसं वाटतंय मला सांगा की आता हे भाग पहिला झाला, दुसरा झाला, तिसरा आला. तर आम्ही काय म्हणलं माहितीये का ते चौथा भाग कुठं बनवायचा आहे ते सांगायचं तुम्हाला. कोणतरी आपण युट्यूबर घेणार आहे त्यामध्ये कोण असेल ते ओळखा. मी त्यांचं नाव सांगतो तर त्यासाठी व्हिडिओ बघा. विषय असा आहे की पांडू रेग्युलर त्याच्या ब्लॉगच्या चॅनेलला तो व्हिडिओ टाकत होता एपिसोड आपलं घर एक भानगडी अनेकच्या. तर म्हणलं काय होतंय घर एक भानगडी अनेक हा हुडकाय गेल्यानंतर नवीन पब्लिक तर त्यांना सापडत नाही. तो टाकल्यानंतर त्या आपण आठवड्याने एक दुसरा भाग टाकतो तोवरनं मध्ये 8 दिवसाचा 8 व्हिडिओ पडतात. म्हणून नवीन लोकांना नीटनेटकं शोधता येत नाही. आता शिकलेले लोक लगेच ओळखतात. पांडुरंग वाघमारे सर्चिंग करतात की व्हिडिओवरती जातात आणि शॉर्ट व्हिडिओ असतो व्हिडिओ क्लिक केले की लाईनीने व्हिडिओ येतात ते ओळखतात. नवीन माणसाला अजून नाव कुठं टाकायचं हे सुद्धा माहीत नसतंय. ह्या गोष्टी अडचणी यायला लागल्या म्हणून म्हणलं फक्त तुमच्यासाठी या चॅनेलवरती तू व्हिडिओ टाकायला चालू कर. पांडू मला बरं ठीक आहे मग तसं करूया. मग फक्त तुमच्यासाठी हा चॅनेल आहे. त्या एकही व्लॉग नाही पूर्ण तुम्हाला सांगतो समजा कॉमेडी व्हिडिओ आणि वेब सिरीज गाणी हीच आहेत. तर त्या साईडला भाग येऊ दे म्हणलं 1 2 3 आणि आपलं सॉंग आलेलं जमतंय म्हणलं मग तसं करतो. मग आजचा एपिसोड आपण टाकलेला आहे 27 मिनिटाचा तो त्या चॅनेलला टाकलेला आहे पांडूच्या चॅनेलला नाही. फक्त तुमच्यासाठी हा पांडूचा चॅनेल आहे पण नवीन आहे फक्त तुमच्यासाठी म्हणजे फक्त तुमच्यासाठी कॉमेडी आणि पांडुरंग वाघमारे म्हणजे त्याला ब्लॉग आहे. ब्लॉग म्हणजे रोजची डेली सकाळी उठल्यापासून संध्याकाळी उठल्यापर्यंत ते असं करतं या. तर आता तुम्ही म्हणसान बरं ठीक आहे सोमा इथवर आलं आम्ही जातो तिकडं बघतो मस्त पैकी सपोर्ट करतो भरभरून प्रेम आलंय. तर त्यामध्ये तुम्हाला सांगतो आता फोटो चोराय गेलोय मी त्यात पैसे त्याची बायकोला साडी आणायची पण फोटो म्हातारी स्वप्नात आली म्हणून नावाखाली आणायला गेलो पण मी धरलं गेलोय. आता करायचं काय. आता फोटो कसा नाही दाजीताई येणार आहेत आणि फोटो कोणाकडे त्यात खूप गंमत होणार आहे. त्या अगोदर म्हणलं एक एपिसोड आपण बाहेर घ्यावं जेणेकरून बाहेर अजून तुम्हाला मजा येईल बघायला. लोकांचं पब्लिकचं असं म्हणणं आहे की बाबा आता लवकर पटापट भाग येऊ दे आम्हाला आतुरता लागलेली असते. 1 आठवडा म्हणजे वर्षावने व्हायला लागले तुम्हाला लवकर येतंय. तर आता आम्ही चाललो आहे उद्याच्याला. कुठं जाऊ कोण नवीन युट्यूबर घ्यावं कोट बोलायचं नाही कॉपी करायची नाही. तर पांडूला तो एक व्हिडिओ सांगितला मी काल म्हणलं भावड्या म्हणलं हे असं ट्रेन आलाय काय कर. मग तू म्हणलं एक काम कर पूजाने तिथं नोटा घेतल्यात कपाटातून आणि तू खोट बोलायचं नाही. कुठून कपाटातून नाही खोट बोलाय तुम्हीच खोट बोलता. कॉपी करायची नाही पॅन्टीच्या खिशातून. हा चल ठेव तिथं झापड देऊन. एवढं मस्त झालाय 10 लाख लोकांनी बघितला 10 लाख लोकांनी बघितलेला आहे तो व्हिडिओ. तर भरभरून असंच प्रेम राहू दे वाघमारे फॅमिलीला. तर आता आपण महत्वाच्या विषयाकडे येऊया. तर आपण घेणार आहे गावठी पूनम निलेश दादा पूजाताई पूनमताई त्यांचे ते निलेश भाऊचे बंधू. तर हे जोडपं आपण आपल्या वेब सिरीज मध्ये ऍड करणार आहे. कसं वाटेल तुम्हाला आवडेल का सांगा मला. निलेश दादा गावठी पूनम ह्यांना आपण घेणार आहे वेब सिरीज मध्ये. तर आता मला फोटो पांडवून दिला ना इसकावून घेतला आहे. तर त्याचा न्याय निवाडा मागण्यासाठी मी चालू आहे निलेश दादांकडे आणि गावठी पूनम यांच्याकडे. तर तिथं काय गमती जमती कॉमेडी होती. नंतर एक जोडपं त्यांचं माझ्याकडून राहील एक जोडपं पूजाताईंचं ते एक पांडूकडनं राहील. तर कोणाची बाजू स्ट्रॉंग होती कोण एकदम शेवटी फोटो कोणाकडे येतोय हा बघण्यासाठी तुम्ही तर पुला भाग बघितला पाहिजे. तर आम्ही निघालो उद्याच्याला गावठी पूनम यांच्याकडे पांडू मी प्रियंका आम्ही फक्त नवरा बायको चालू आहे. पोरांना घरी ठेवणार आहे. राधू कृष्णा ओम घरी राहतात कारण की त्यांच्या शाळा आहेत. तर आई आणि आपा घरी असतील ती शाळेला सोडवते आणतील. 2 दिवसाचा प्रश्न शूटिंग म्हणजे शाळाच नसते ह्यांना घेऊन गेलो असतो पण आता कसं ह्यांना चांगले शाळेत टाकले
तिचं 34चं वर्ष आहे. त्यांना पण UPL टाकलंय अजितदादांची इथे शाळा आहे, मोठं कॉलेज आहे. पहिलीला घातलं म्हणजे तिथनं बाकी नोकरी होणं बाहेर निघतं असं शिक्षण आहे तिथं, MB पर्यंत मोठं डॉक्टर पदवीपर्यंत. तर मोठी मोठी सुविधा तिथं घातलेलं आहे, पण शाळा बुडवायचा नियम नाही तिथं. म्हणून आता हलगर्जीपणा करून जमणार नाही लेकरांच्या. आपल्या शूटिंग साईटला ही पोरांचं शिक्षण वेगळं, म्हणून ह्यांना सोडून आपण तिकडे चालू निलेश दादांकडे. तर कोणाकोणाला आवडेल की बाबा निलेश दादांना आणि त्यांच्या जोडप्यांना घेऊन व्हिडिओ बनवतो, एक एपिसोड त्यांच्यावरती आपण घेतोय. तर ते स्क्रिप्ट लिखाण आता मी चालू केलेलं आहे. लिखाण म्हणजे माझ्या डोक्यात असते. आता पहिला स्टार्ट कुठून मी त्यांच्या घरामध्ये पाठीमागे जाणार आहे, रडाय चालू करणार. निलेश दादा म्हणणार म्हशी सुटली काय बघा, समजे घरामागे येणार तर सोमा दादा रडतात का रडतात. तिथून पुढं मग ते विचारणार आहे म्हातारी मेली, मग तुम्ही इकडं काय येऊन रडताय, आम्हाला माहिती. समधीच रडतात, मग त्यांचं अख्खं घरदार रडतंय. पण ही छोटी पूजा तर रडत नाही त्या, कारण ती म्हणते आम्हाला सोमा दादा आम्हाला कुठं सांगितलं तेव्हा, त्यांना सांगितलं, त्यांना लय डिमांड देतात, आम्हाला दिलंय का, जेव्हा आम्हाला सांगितलं तेव्हा आम्ही रडत. असं करून एपिसोडची सुरुवात करतोय आपण त्यांच्यापासून स्टार्ट. तर नंतर पांडू फोटो घेऊन येणार आहे, समोरासमोर भांडणं ह्यांच्यात झोपणार आहे. हे काय होतंय काय नाही, खरं नाही कोणाला भेटतोय हे तर बघण्यासाठी आपण घर एक भानगड एक या वेब सिरीजला भेट द्या, भरभरून प्रेम द्या. तुम्हाला वाटतं ना एखादा भाग लूज आला किंवा जास्त मजा आली नाही, त्यामुळं ते विसरू नका. कंटिन्यू तुम्ही पहिल्या भागापासून बघा तर स्टोरी लक्षात येईल की म्हातारी मिली, तिथून पुढं दावा वगैरे झाला, त्यात काय कॉमेडी झाली, घरची लेकरं बाळ किती, ती कोण कोण आहे त्यात इन्व्हॉल्व, त्यामध्ये फोटो कसा घरी आणला, तिथून फोटो पैसे कसं ठेवलं, ते पैसे कशासाठी पाहिजे. तर शेवटी हिला मी साडी घेतोय का नाही, पांडू स्वप्नात माझ्या स्वप्नात म्हातारी कशी येते आणि त्याचा न्याय निवाडा कसा होतोय, तर घेतोय आपण त्यांच्या जोडप्यांना. पांडूचं माझं निलेश दादांचं आमचं बोलणं झालंय. या म्हणले दादा इकडं तिकडं यायला काय आम्हाला जमाच नाही, आम्हाला शाळा गुरं शेरडा वगैरे समजा असतं या, त्यामुळं तुम्हीच आला तर बरं होईल. आणि मोकळं वातावरण आहे एकदम, रानमाळ कसं पण शूट करू आपण, आरडावरडी करू. तर शहरा ठिकाणी नाही आरडावरडी करता येतं, तुम्हाला काय जनावर नाहीत काय नाही, म्हणून या तुम्ही इकडं. आणि ॲक्च्युली पूजा पूनमताईंचा बड्डे पण आहे, त्यांना पण माझ्या ऑल फॅमिली करून त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. त्यांचा बड्डे करून आपण लावतोय पहिलं भाग 4 तिथं शूट, आणि येतोय ते फक्त तुमच्यासाठी या चॅनल. आणि 3रा भाग कुणी कुणी बघितला नसेल त्यांनी पटापटा फक्त तुमच्यासाठी हा पांडूचा चॅनल आहे, त्यावरती सर्च करा, पाडदिसनं बघा. आणि माझ्या कम्युनिटी पोस्टला पण मी लिंक टाकलेली, आणि माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला पण मी हे केलेलं आहे, स्टेटस ठेवलेले, इंस्टाग्रामला पण टाकलेले बघा. तिथं तुम्ही सपोर्ट केला तर इकडं आम्ही कॉमेडी करू. ब्लॉग तर रोजचे आहेच. तर कोणाकोणाला आवडेल की बाबा निलेश दादा आणि त्याची ते जोडपं घेतलेलं आहे, तर काय धमाल तिथं होते ते बघायची असली तर तुम्हाला भाग 4 बघायला लागेल. बरं असो, चला आता येतो आले वाटतंय आता बघा एक व्हिडिओ बनवणार आहे प्रियंका. मी कशावर बनवणार ते यूट्यूबला ह्या चॅनेलवरती शॉर्ट व्हिडिओमध्ये 1 तासाभराने हा व्हिडिओ बघितला, तासाभराने तिथं बघा, खोटं बोलायचं नाही, ह्याच्यावरती करतोय. असो ट्रेंड चालू आहे त्याच्यावरती आपण बनवतोय. बघा रा, तुला काय बोलायचं? हा मला पण यायचं कुठं तुमच्यासोबत. आपे घे मग एक. हा बघितलं, असं आपी घ्यायची न्यायचं नाही, यांना घरात कोंडून जायचं. बावकीच्या 1 पाऊल पुढे, कसं एका विषयात नापा झाला आपण 2 विषयात व्हायचं. काय चांगलं शिकवत नाही तिथं. तुला सांगतो पांड्याने जरी पूजाला 2 मुस्काडे दिल्या, बावकी 1 पाऊल पुढे, कसं त्याने 2 मुस्काडे दिल्या म्हणून काय मी निळी काळी करीन हिला, तरी तो बेचन हा ना म्हणायचा अजून. मला तेवढंच जमतं, दुसरं काय येतं. पोरगी माग बघा तुमच्या व्हिडिओला काय होईल. इकडे बघा अजून दुसरी गोष्ट, ते आधी तशीच इकडं. आता ही माणसांनी दुसरी 2 विषय गेलं म्हणून, कृष्णाचं 2 विषय गेलं म्हणून 4 विषय का घालायचं. 1-2 वर्ष अजून माग, पण भाऊकी पुढे नाही. मित्रांनो मजा वगैरे असते, असं काय सिरियस घेऊ नका, कॉमेडी असते या, तुमच्या मनोरंजनासाठी करत असतं या, आता लय डोक्यावर घेऊ नका. कसं व्हिडिओ मधलं आमचं जीवन आणि असं नॅचरल घरचं जीवन ह्यात लय फरक आहे. बघितल्यानंतर कॅमेऱ्यावर पुढे आले का रूप बदलत असते या, कसं
काय बरं असो, पण भाऊकीचे एक पाऊल पुढे राहायचं या. जरी पांडवने पूजाला निळी केली तरी मी लाल काळी करेन, अजून वेगळं कलर ह्याला आणेन. उठाय सुद्धा यायचं बेच ना, तू पण म्हणा हाना त्यांच्या परीस हाना. पूजा तर लंगती, मी तर सरपटलेच पाहिजेत काय. बर चला, कमेंट मध्ये सांगा. पंढरपूर निलेश दादांकडे जायतोय एपिसोड खास तुमच्यासाठी बनवा. कशी धमाल येते बघा, लुळूस तर तुम्ही हसला पाहिजे. असलं तिथं कॉमेडी बनवतो. स्क्रिप्ट लिहायला घेतली आज. ओके.